मुंबईतील लोलापालूजा म्युझिकल फेस्टिवलला विरोध आहे। हा कार्यक्रम रद्द करण्याची माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी मागणी केलेली आहे। कार्यक्रमामुळे ध्वनी प्रदूषण तसंच वाहतूक कोंडीची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा वापर होण्याचा धोका सुद्धा वर्तवला जातोय। तर महालक्ष्मी इथल्या रेसकोर्स इथं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लोलापालूजा म्युझिकल फेस्टिवलला विरोध होऊ लागलेला आहे। 2 दिवसांचा हा म्युझिक कॉन्सर्ट आहे, फेस्टिवल आहे आणि तो रद्द करावा अशी मागणी माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी केलेली आहे। या कार्यक्रमामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते तसंच ध्वनी प्रदूषण सुद्धा होणार असून या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन होण्याचा धोका सुद्धा आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर लोलापालूजा या फेस्टिवलला आता विरोध झालेला आहे। तिथले स्थानिक आमदारांनी नगरसेवकांनी त्याला विरोध केलेला आहे। त्या संदर्भातली मागणी त्यांनी केलेली आहे। तर या संदर्भात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोनवरून माजी नगरसेवक नरवणकरची आपली नेमकी मागणी काय आहे? या फेस्टिवलला आपण विरोध केलाय। मॅडम, माझी मागणी हीच आहे की गेल्या 15 दिवसापासून त्या रेसकोर्सच्या परिसरामधले सर्व लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्करपर्यंत तिथे वॉकला येतात आणि त्या तिथे जवळजवळ 15 दिवसापासून त्या ठिकाणी मोठे मोठे ट्रक वगैरे ये जा चालू आहे आणि 10वीची परीक्षा आहे आणि मुलं 1 वर्ष पूर्ण अभ्यास करतात आणि हा जो डीजेचा जो आवाज आहे हा तो एवढा पसरतो की जेणेकरून आसपासच्या राहणाऱ्या सर्व मुलांना त्याचा त्रास होतो आणि वॉकरला तर एवढा त्रास आहे की विचारू नका। आता मला वाटतं तो 7 तारखेपासून वॉकला पण बंद करणार ते लोक। म्हणून माझी विनंती आहे सरकारला आणि महानगरपालिकेला, त्या महानगरपालिकेला तिचा रेव्हेन्यू मिळतो, फक्त तेवढ्याच रेव्हेन्यूनी म्हणजे तेवढी रेव्हेन्यू घेऊन महापालिका चालेल का? आणि असा हा जो कार्यक्रम जो त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये मुलं मुली नशा वगैरे करून त्या ठिकाणी पडलेले असतात। अगदी नरवणकरजी, आपण आता प्रश्न मांडलेला आहे, महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की अंमली पदार्थांचा सुद्धा वापर यामध्ये होऊ शकतो, तर त्या संदर्भात काय माहिती आपल्याकडे? अंमली पदार्थ मॅडम, यापूर्वी पण रेसकोर्सला अनेक प्रोग्राम झाले, त्याच्यामध्ये आम्ही बघितलंय की अनेक मुलं मुली नशा करतात आणि त्याच्यामुळे आपण काय संदेश देऊ शकतो या महाराष्ट्राला, या मुंबईला की अशा पद्धतीचे कार्यक्रम चालवून आपण जर या मुलांना जर आपण हे दाखवू शकतो तर मला वाटतं हे योग्य नाही आहे। आज या महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय, पण ह्या लोकांचा बघायचा दृष्टिकोन पण वेगळा होतो आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जॉगिंगसाठी थीम पार्क बनवायचा विचार केलाय आणि ती एवढी मोकळी जागा, त्याच्यामध्ये ते गार्डन आहे, जी मुलं खेळतात, फुटबॉल खेळतात, क्रिकेट खेळतात, त्याची एवढी बेकार व्यवस्था करून ठेवली आहे। तिथेच खाणं, तिथेच बसणं, तिथेच त्या पत्रावळ्या टाकणं, असं सर्व चाललेलं आहे त्या ठिकाणी। हे जवळजवळ गेल्या 15 दिवसापासून चालू आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।